श्री स्वामी समर्थ. तर हाय एव्हरीवन. तर तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी मी काल पण फर्स्ट ब्लॉग टाकला आहे, तो ज्यांनी बघितला नसेल तो पण बघा. कोशाच्या खोळी किती महाग आहेत बापरे, ते बघून तर मी ना हेच झाले. आजपर्यंत मी एवढ्या महागाईच्या कुठेच बघितली नव्हते. आता आपण पुढे बघूया आज किती काय काय महाग आहे ते. तर पण सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, म्हणजे असेच तुम्हाला नवीन ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील. तर आम्ही गेलो ब्लँकेट घ्यायला आणि ते ब्लँकेट खूप म्हणजे एकदम मऊ आणि भारी होता. एकदम मऊ सुरूक होतं. छान छान ब्लँकेट होते तिथे, वेगवेगळ्या ह्याचे पण होते आणि आम्हाला आवडलं होतं, पण त्याची प्राईस पण जास्त होती ब्लँकेटची. मग आम्ही गेलो तिथे उशी होती, तर आम्ही ती घ्यायला गेलो. त्याची पण प्राईस खूप जास्त होती. मी ह्याच्यामध्ये घेतली नाही. तर मग आम्ही आहे ना उशीच्या खोळी बघितल्या, उशीच्या खोळी तर तुम्ही पाहू शकता 800 रुपयाला, सॉरी 899 रुपयाला खोळी. त्या पण नाही, कपडा पण डीमार्टमधला आपण म्हणतो महाग राहतं, पण कपडा पण छान राहतो. असं ते होतो कपडा, त्याची प्रिंट वगैरे म्हणजे सगळंच भारी आहे. 800 रुपयाला होत्या पण त्या, एक 800 रुपयाला ना. आपलं असं तुळशीबागेत गेलो तर आपल्याला 2 डबल बेडचे 2 बेडशीट आणि 4 उशाच्या खोळी येतील आपल्याला. तिथे तशी एकच 800 रुपयाला होती. तर मग तसंच पुढे गेलो. आता काय ते तर बघितलं. मग तिथे होता हा आपण नाही का कपडे वगैरे ठेवत तसले बॉक्स होते, मस्त होते. आणि मग आम्ही जाऊन पोचलो मिररपाशी. तर हे मिरर खूप सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे खूप होते आणि त्याला मागे ना हे होते, सील्स होते टाकायचे आणि त्याला लाईट वगैरे लागत होती आणि खूप मस्त मस्त होत्या मेकअप करायला. तर आम्ही पाहत होतो लागते का, पण त्या सीलच नव्हती, तर ते कुठून लागणार ना. आणि खूप वेगवेगळे ह्याचे तुम्ही मागे ते पाहू शकता, तिथे सील टाकण्यासाठी आहे. आणि इथं छान मेकअपचं सामान वगैरे ठेवून मेकअप ते करण्यासाठी खूप भारी भारी मिरर होते. आणि मग डस्टबिन, आम्ही डस्टबिन म्हणजे त्या डस्टबिन पण इतक्या भारी होत्या ना. मला तर वाटते त्या म्हणजे ह्याच्या लाईटीवरच्या होत्या काही इलेक्ट्रॉनिक होत्या, त्या अशा काही उघडत नव्हत्या, म्हणजे त्या मनानेच उघडतात अशा होत्या त्या डस्टबिन. आणि त्याचे कलर खूप छान होते. पाय पुसणं तिथे, पुन्हा नंतर आपल्या हँड वॉश वगैरे आपण जसं बॉटल नस का घेत तशा होत्या, पण त्या काचेच्या होत्या आणि खूप जाड होत्या, जास्त जाड होत्या. मी असं म्हणजे एखादी असं उचलून बघितलं पण मला उचलतच नव्हतं, खूप जाड होत्या. आणि तशी त्याची प्राईस पण होती. आणि खूप म्हणजे त्या गोल्डन कलर जसे म्हणजे पितळ आपलं कसं असते ना पितळाची भांडी, तशा काही होत्या. आणि हा सेट बघा, पाहू शकता किती भारी आहे. मला तर खूप आवडत आणि असं वाटतंय बरं का, पण तो खूपच जाड आहे हा. तो असा जाड म्हणजे जास्त असं मला एकलं तर ते उचलणारच नाही, असं दिसतंय. असं आपण हे करू शकतो पण उचलणारच नाही आहे. आणि तिथे खूप वेगवेगळ्या ह्या प्रकारचे होते. आणि हा बघा आपण साबण ठेवतो का, हे होतं. आणि ते पण खूप जाड होता, असं दिसतं पण जाड जास्त आहे. मग असंच बघत होतो हे ते, हे मी उचलून पाहिलं होतं, खूप जाड आहे ते, मला उचललंच नाही पूर्ण. आणि हे आमचं चालू होतं तिथं मध्ये ह्यात काय ठेवायचं, एकदम म्हणते ब्रश ठेवायचं, कोणी काय म्हणते. आणि हे बघा ते काय, हे कशाचे तसले जाळी वगैरे काय ह्याच्यात, नाही नाही काय मला पण नाही माहीत. खूप त्यात वेगवेगळ्या क्वांटिटी होत्या. कलर सगळं म्हणजे वेगवेगळं, एकसारखं म्हणजे नव्हतं, वेगवेगळं. ह्यात काही ना काही बदल, त्यात काही ना काही बदल, खूप म्हणजे बदल होता त्यात. मला हा जास्त आवडला होता, त्यामुळे मी रिपीट तिथंच येत होते. म्हणलं चला बघूया आपण. त्या घेतले 1580 रुपयाला. हा 1580. तो पलीकडचा पण कितीला आहे, आमच्या चालू तर इलेक्ट्रॉनिक ती शिगडी नाही का, ती घ्यायची का. आणि
काय घेऊन तरी काय करणार ना, असं पण हे होते. मग नंतर आम्ही ते बघितलं, पण ते ह्या वस्तू खूप जाड आहेत. प्राईज आहे तशी, पण त्याची क्वालिटी पण तशीच आहे. पण आम्हाला हे कुकर घ्यायचं होतं लहान, कारण की आमच्याकडे मोठं कुकर आहे 5 लिटरचं. मग त्यातनं दोघांना स्वयंपाक करायचं म्हणलं की ते खूप मोठं होतं, त्यामुळे मला लहान घ्यायचं होतं. पण ते त्याच्यावरती ते काही प्राईज लिहिलेलीच नव्हती कुकरवरती. नंतर आम्ही असंच फिरत फिरत हे ते बघत बघत आणि हे कपचं स्टँड, हे कपचं स्टँड घ्यायचं का? पण कसं ना, अशा वस्तू ना, म्हणजे आपलं प्रॉपर आपलं घर पाहिजे आणि तसं घर पण पाहिजे अशा वस्तू ठेवण्यासाठी. हे कुठे पण नाही चांगलं दिसणार, कारण की ते ना जिथं तिथं म्हणजे आपण ठेवलं व्यवस्थित सगळं तर ते छान दिसतं. असं आपल्याला नाही छान दिसणार. आणि आपलं कसं, आपण रूम बदलली काही, तर आपलं ते सामान उचलण्यात ह्यात ते पडलं, काय झालं तर नाही त्याचं चांगलं. त्यामुळे आपलं घर पाहिजे. आपण एका जागेवर ठेवलं ना, तर एकच हे पाहिजे. आणि ही पक्का भरणी पण ती खूप छान होती, मस्त. मला लाईक सो क्यूट. मला खूपच ते म्हणजे आवडलं होतं त्याचं, पण नाही घेतलं मी. आणि ही होती बघा कितीला, आपलं 450 आहे आणि ही 450 आहे. जी लहान आहे त्याची प्राईस जरा कमी आहे 400, आणि थोडी मोठी तर त्याची 450 प्राईस आहे. आणि पकडची प्राईस पाहू शकता तुम्ही, 450 आपल्याला यात्रेमध्येच आम्हाला. आणि ही तर पाहू शकता किती आहे. आणि लिंबू फळाचं 450 आहे, ते पण 499 का 450 आहे. आणि चाळणी कितीला, 150 चाळणी. बापरे, ही थोडी जरा मोठी झाऱ्यावणी. ह्या कितीला झाऱ्या, 250 झाऱ्या. बापरे, यात्रेत ना आम्ही पक्कड बघितली होती, ती 150 म्हणली तर आम्हाला घे वाटत नव्हती. आम्ही 100 मागत होतो, त्यामुळे आमची घ्यायची राहिली. आणि इथं कितीला आहे पक्कड, 350 का 400 बापरे. आणि हा बघा सगळा सेटच आहे. आणि इथं पण बथया आहेत. नंतर ते स्टँड आपलं नाही का, आपण सिलेंडर ठेवतो स्टँड, खूप पण महाग तिथं जास्त आहे, पण क्वालिटी पण आहे तशी. नंतर आम्ही पाहत होतो ते काय म्हणतात त्याला, ते नाही का आपण बतई आपलं, सॉरी, त्यात काकडी वगैरे टाकून नाहीत का आपण ते बारीक करत, ते तिथं होतं. ही खिसणी बघा किती भारी आहे. म्हणजे आपण काही पण खिसलं तर ते खाली पडतं ना, आपण ताटात वगैरे घेतो ते खिसतो की ते आपलं ताट पण भरणार, ते ताटाला क्रॅश पण पडणार त्या खिसणीचे. त्यामुळे ती खिसणी किती मस्त आहे. खाली मस्त बाऊल आहे आणि वरतून खिसणी, म्हणजे खिसलं सगळं त्या बाऊलमध्ये पडतं. आणि किती म्हणजे भारी आहे ते, की ना. आणि तिथे हे पण आहे ऑइल. हां, ते ऑइल आपण ऑइल भरून ठेवायचं, कारण की आपलं असं ऑइल बघा, आपण कॅटलीत किंवा डब्यात वगैरे काढून ठेवतो, तर ते ऑइल सगळं खाली आहे ना, सगळं घाण होतं ते खाली. आपण ते तेल खाली म्हणजे हे होतं, तर सगळं असं चिकट चिकट होतं. आणि ह्यानी म्हणजे कसं, असं स्प्रे केला किंवा असं त्याला वेगवेगळे म्हणजे 2-3 आहे स्प्रे करून, पोळीला वगैरे नाहीत का आपण असं तेल लावतो, असं स्प्रे करून सगळ्या पोळीला तेल लावतं. अशी ती बॉटल होती. आणि कपबशी बघा किती भारी आहे ना ती. कपबशी खूपच म्हणजे छान होती. आणि ती ना त्याची क्वालिटीच पण वेगळीच आहे बरं का. आणि दिसायला पण किती भारी आहे ती. त्यात 2च कलर होते. नंतर आम्ही खालचा व्ह्यू बघत होतो. आणि तिथे इतके शॉप आहेत ना, बापरे. आणि असंच नाही आहे की ह्याच एका शॉपमध्ये इथे म्हणजे ड्रेस भेटेल, दुसऱ्या शॉपमध्ये ड्रेसचे 2-3 शॉप होते. तिथं ब्युटी पार्लर पण आहे, खूप काही काही आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. आपण आता पुढचा मी लास्ट व्हिडिओ टाकते.